वेलकम इन जयाज किचन. तर आज आपण उपवासासाठी झटपट अशी चिक्की बनवणार आहोत. त्यासाठी आपण कढईमध्ये 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. तूप आपलं चांगलं तापलं आहे आणि आता आपण एकसारखं कमी गॅसवर हलवत राहूया, जेणेकरून गूळ खाली चिकटणार नाही, करपणार देखील नाही. गूळ आपला पूर्णपणे विरघळत आलेला आहे. कुठेही आपले गुळाची गाठ राहता कामा नये. पूर्णपणे गूळ विरघळला. आता आपण 1 वाटीभर शेंगदाण्याचं भाजलेलं कूट घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्यावर लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि पटापट हलवायचं आहे, जेणेकरून गुळाचा पाक आणि शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स होण्यासाठी फटाफट हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि एकीकडे आपण हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे खाली. त्यासाठी आपण खाली ऑलरेडी इथं बेसला लाटण्याला तूप लावून आपण हे मिश्रण लाटून घेतलेलं आहे आणि कटरच्या साहाय्यानं आपण हे वड्या कट केलेल्या आहेत. तर ह्या महिनाभरसुद्धा आपल्या वड्या टिकतात, खराब होत नाहीत. उपवासाला कधीही तोंडात टाकायला वडी आपली खमंग खुसखुशीत तयार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. खूप 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 धन्यवाद.